दादा पण कुठं दिसेना, शेतात पण काय केलं नाही. असं का शेती पडाक पाडली असेल? दादा, लोकांच्या शेतात काय करलायस? आपली पण शेती पडाक पडली असतात, काय केलं नाहीस आणि आला पण नाहीस किती दिवस झालं. कोण चंदा तू? अरे दादा, लोकांच्यात काम करायची काय गरज आहे तुला? अगं चंदा, आपल्या हिरीला पाणी तर नको का? आपल्या हिरीचं पडझड झाल्या आणि पाणी नसल्यामुळं लोकांच्यात कामाला आलो इथं. काय करायचं आता? अरे दादा, एका शब्दानं पण बोललं नाहीस आपल्या बहिणीला. सांगावं असं नाही वाटलं का तुला पाणी नाही आपल्या शेताला म्हणून? अगं चंदा, मी किती सांगणार तुला माझं रडगाणं? आमचं आम्हाला काहीतरी बघितलं पाहिजेच की. अरे दादा, त्रास कसला आलाय र? लग्नात वर बहीण हक्काची असत्या आणि लगीन झालं का ती परकी होत्या काय? बहीण भावानं सुखदुःख वाटून नाही घ्यायचं तर कुणी घ्यायचं? बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं का भावाला कळी त्या, आणि भावाला दुःखातनं संकटातनं चालाय, बहिणीला त्याचं कायच वाटत नसेल का? बहिणीला पण कळ येणार की दादा, भाऊ बापाचं सगळं करतोय, पार पाडू शकतोय, मग बहीण आईची जागा घेऊ शकत नाही का दादा? दादा, ही सोनं मोड आणि शेतात हिरपाट, असं लोकांच्या रानात नको राबूस. लहान असताना आम्ही तुलाही कष्ट केलायस, आता स्वतःच्या रानात पाणी कर आणि स्वतःच रान कर. तुझं कसं कसं उपकार फेडू? दादा, उपकार काय आहे तवा? हे खरंच आहे, आईनंतर बहीणच असते, मग ती लहान असू अगर मोठे असू. बहीण भावाची साथ पाहिजे तर अशी, कुणाला बहीण नसत्या तर कुणाला भाऊ नसतोय, आणि जिथं असतात तिथं त्यांना त्यांची किंमत नसत्या.